छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचार प्रसार आणि त्यांची ख्याती साता समुद्रापलीकडे जावं यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंडळाकडून एक अभिनव असा उपक्रम राबवण्यात येतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती आता जपानी भाषेमध्ये उपलब्ध करण्यात आली। आपला राजा कसा आहे हे जगाला कळण्यासाठी एक QR कोड तयार करण्यात आलाय। गर्वाचा आनंदाचा क्षण आहे। छत्रपतींची इत्थंभूत माहिती, आपला राजा कसा होता हे जपानला सुद्धा कळावं यासाठी तुम्ही पुढाकार घेताय, काय भावना आहे तुमची? नमस्कार, जय भवानी, जय शिवाजी। अतिशय अभिमानास्पद ही गोष्ट आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं आणि त्याच अनुषंगाने आज मंत्री महोदय उदयजी सामंत यांनी आमच्या QR कोडचं इथे अनावरण केलं। तर हे QR कोड आम्ही असं बनवलंय की महाराजांची माहिती जी आजपर्यंत जपानी लोकांना बिलकुल माहिती नव्हती, महाराजांचं नावही कदाचित त्यांनी ऐकलेलं नसेल, पण इथे आज 8-9 हजार मराठी भाषिक असून सुद्धा जर ही माहिती पुढे जात नसेल ते आमच्यासाठी दुःखद होतं। म्हणून हेच साध्य करण्यासाठी आम्ही असा एक प्रयत्न केला की इथल्या लोकांना दुसऱ्या भाषा तशाही खूप कमी येतात किंवा इंग्रजीचं ज्ञान कमी आहे, तर हे लोक जाऊन तर स्वतः शोधणार नाहीत, आपणच यांच्या भाषेत जर महाराजांची माहिती यांना उपलब्ध करून दिली तर हे प्रचंड एक यांना कौतुक या गोष्टीचं वाटेल। आणि महाराजांची ख्याती जी आपल्यापर्यंत तर आहेच आहे, पण ती आज जपान सारख्या या देशामध्ये की ज्यांना यांना राजेशाही किंवा आपल्याकडे जशी सरदारकी होती यांच्याकडे सामुराई पद्धत आहे, तर यांना या गोष्टी थोड्या कल्पनाने माहिती आहेत की राजेशाही कशी असते, तर यांना प्रचंड लवकर हे कळू शकेल। ही संकल्पना थोडक्यात भारत कल्चरल सोसायटी जपान याच्यात आमच्याकडे जपानी भाषा येणारे, मराठी भाषा येणारे असे दुभाषिक आहेत, तर त्यांनी हे प्रयत्न करून माहिती संकलन केली आणि सुरुवातीला अगदी माफक माहिती एका पॅम्पलेटद्वारे महाराजांपर्यंत आम्ही एका परेडमध्ये पोहोचवली। आणि आज महाराज सरांनी इथे उदय सामंतजींनी घोषणा पण केली की आज ज्या शाळेत आपला हा कार्यक्रम होता तर तिथे पुढच्या 3 तारखेपासून मराठी भाषेचे वर्ग चालू होतील। कॅमेरा पर्सन मनीष, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जपान।